तुम्हाला पण अधेमध्ये भूक लागली आणि काहीतरी चटपटीत, चटाकेदार खावंसं वाटतं का? आणि मग ही रेसिपी ना अगदी 10 मिनिटात बनते. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि घरातल्या साहित्यामध्ये बनते. त्यामुळे ही रेसिपी आपण केव्हाही बनवू शकतो. अगदी मुलांचा टिफिन असू दे, संध्याकाळचा नाश्ता असू दे किंवा सकाळी काहीतरी खायला हवं, तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. जी रेसिपी अगदी हेल्दी आहे, कमी तेलामध्ये बनते. कोणत्याही दही, सोडा, इनो ह्यांचा अजिबात वापर होत नाही. रेसिपी करायला सोपी आणि अगदी टेस्टी. चला तर आपण रेसिपी बनवूया. त्यासाठी सुरुवातीला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घातलं आणि पाणी न घालता आपण ही टोमॅटोची चांगली अशी पेस्ट करून घेणार आहे. टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे चव पण छान येते. मस्त अशी पेस्ट तयार झाली. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलं, चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर आपण मगाशी करून घेतलेली जी काही टोमॅटोची प्युरी होती, ती संपूर्ण प्युरी ह्यामध्ये घालून हे सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आपण बऱ्याच जण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, डोसे, उत्तापे करतो. पण टोमॅटोचा वापर असणारी रेसिपी ना खरंच खायला खूप टेस्टी आणि अगदी मस्त लागते. आता हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे खूप पीठ कोरडं झालंय. तर ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी वाटली, तर त्याचमध्ये मी 1 वाटी इतकं पाणी घातलं होतं आणि ते पाणी आपण ॲड करतोय. आता ही रेसिपी ना अगदी पातळ, कुरकुरीत आणि जाळीदार बनते. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घालायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. आज आपण ना मस्तपैकी अगदी कुरकुरीत, पातळ जाळीदार असं टोमॅटोचं घावण करतोय. अगदी छान टेस्टी लागतं. आता घावण म्हणलं की पाण्याचा वापर भरपूर येतो. कारण जितकं पाणी जास्त, तितकी मस्त जाळी आणि तितका मस्त असं हे घावण कुरकुरीत बनतं. आता पुन्हा बघा मी 1 वाटी पाणी मिक्स करून घेतलं, घट्ट वाढवून पुन्हा आणखीन 1 वाटी पाणी मी ह्यामध्ये ॲड करून घेतलं. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोमुळं काय होतं रंगही खूप छान येतो. तुम्ही ह्यामध्ये ना टोमॅटोच्या ऐवजी पालक वगैरे पण घालू शकता, ज्यामुळे ही रेसिपी आणखीनच टेस्टी आणि हेल्दी पण बनते. आता 2 वाट्या पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं पीठ तयार झालंय, पण पीठ जे आहे ते अजूनही बऱ्यापैकी घट्ट आहे. इतकं घट्ट पीठ असेल तर ह्याला अजिबात जाळी पडत नाही, म्हणून पुन्हा मी ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घातलं. साधारणपणे आपण 1 वाटी तांदळाच्या पिठाला आपण 3 ते 3.5 वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता आपलं पीठ कसं आहे ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होतं. पण तुम्हाला मी एक बेसिक गोष्ट सांगते, जर तुम्हाला आपलं घावण अगदी पातळ आणि कुरकुरीत हवं असेल, तर थोडं पाणी जास्त घालायचं आणि जर तुम्हाला मऊ हवं असेल, तर तुम्ही थोडंसं पाणी कमी पण घालू शकता. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो. तर मला घावण जे आहे, तर ते थोडी पातळ आणि कुरकुरीत आवडतात, त्यामुळे मी थोडं जास्त पाणी घातलं आणि अगदी एकसारखं पीठ तयार करून घेतलं. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठी किंवा गुठळ्या नाहीयेत. पीठ सगळं छान तयार झालं. आता ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतलेल्या ह्याच्यामध्ये कांदा पण घालू शकता, ज्यामुळे ते आणखीन टेस्टी लागेल. आता बघा कोथिंबीर घातल्यावर पण मी पीठ सगळं छान असं मिक्स करून घेतले. दिसायला ही पीठ खूप छान दिसते. आता हे घावण आहे, हे नुसतंही खायला खूप छान लागतं. तुम्ही हवं तर कोणतीही चटणी करू शकता. आता मी अगदी झटकीपट चटणी दाखवते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं, पाववाटी शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, थोडं पाणी आणि 2 ते 3 लाल मिरच्या घातल्या. ही चटणी बघा सगळी चांगली बारीक वाटून घेतली. ही चटणी आपण इडली, डोसा, उत्तप्पा, अगदी अप्पे कशासोबतही खाऊ शकतो. अगदी मस्त अशी चटणी तयार झाली. तुम्ही हवं तर ह्या चटणीला फोडणी पण देऊ शकता. चटणी तयार झाली. आता आपण लगेचच आपण हे जाळीदार आणि कुरकुरीत घावण बनवायला सुरू करूयात. तर त्यासाठी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा चांगला कडकडीत तापवून घेतला. त्यानंतर थोडंसं तेल आता आपण अशा पद्धतीने ब्रश त्याच्यामध्ये सोडून घेतलं. जेव्हा घावण करतो तेव्हा तवा चांगला तापलेला असावा आणि त्याला छान असं ब्रशनं तेल लावलेलं असावं. गॅस मोठा ठेवायचा. जे पीठ आहे ते पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आता आपण हे घावण जे आहे ते तव्याच्या कडेनं एकसारखं सोडायला सुरुवात करायची. जेव्हा केव्हाही आपण कोणतंही घावण करतो किंवा अशी पातळ पदार्थाची रेसिपी करतो, तेव्हा ते तव्याच्या नेहमी कडेनं सोडायला सुरुवात करायची. ज्यामुळं काय होतं तवा जो आहे तो अगदी मध्यभागी जास्त तापतो आणि कडेला थोडा कमी तापतो. एकसारखं घावण व्हावं म्हणून आपण कडेला एकसारखं पीठ टाकून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी पीठ टाकलं. आता गॅस गॅस बघा थोडा मध्यम करून सगळ्या बाजूने छानपैकी घावण भाजून घेतलं. वरची बाजू कोरडी झाली. आता वरून आणि कडेनं दोन्ही बाजूनं छान असं तेल सोडून घेतलं. छान जाळी पडले, रंग मस्त आलेला आहे. आता हे जे घावण आहे हे पलटी करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंग, कुरकुरीतपणा आणि जाळी पण अप्रतिम पडले. टोमॅटो, जीर आणि लाल तिखटमुळे ह्याची चव पण खूप सुंदर येते. कोणतीही चटणी, कोणतीही भाजीची गरज नाहीये. अगदी पोटभरीमध्ये आपण ही रेसिपी करू शकतो. तर मस्त कुरकुरीत असं आपलं हे पहिलं घावण तयार झालं. आता हे घावण जे आहे ते आपण काढून घेऊ आणि आणखी अशीच आपण सगळी घावणं करूयात. आणि दुसरं घावण करताना पुन्हा मी गॅस मोठा केला, तव्याला छान तेल लावून घेतलं आणि तव्याच्या कडेनं आता आपण हे पीठ टाकायला सुरुवात करतो. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची घावणं आवडतात आणि तुम्ही कधी घावण ट्राय केलंय का? तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा जर व्हिडिओ आवडला असेल, तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय हे मला गावाचं नाव कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल, की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात.
साधारणपणे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घातली होती. तर त्यामध्ये आपले साधारणपणे मध्यम आकाराचे 4 ते 5 अशी जाळीदार आणि कुरकुरीत घावणं तयार होतात. तुम्हाला जर थोडी जास्त प्रमाणात घावणं करायची असेल, तुम्ही थोडं जास्त पण पीठ ह्याच्यामध्ये घेऊ शकता. यामध्ये कोणत्याही वेगळ्या वाटींचं प्रमाण नाही आहे. तर सगळी घावणं बघा अगदी छान तयार झाली. मस्त रंग आलेला आहे, दिसायला टेस्टी झालेत आणि सोबत चटणी आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद. बाय.